पुण्यातल्या रस्त्यांवर मृत्यूचा सापळा पाहायला मिळतोय। साल 2021 ते साल 2026 मध्ये अपघाती मृत्यूंचं प्रमाण वाढलंय। सरासरी प्रत्येकी 28 तासात एक बळी जातोय। सुविधा झाल्या मात्र सुरक्षित प्रवासाचं स्वप्न अजूनही धूसर असल्याचं दिसून येतंय। तर 2021 ते 2026 मध्ये किती मृत्यू झाले ते आपण पाहतोय। साल 2021 मध्ये पुण्यात 741 अपघात झाले। एकूण 239 अपघातात 255 जणांचा मृत्यू झाला। साल 2022 मध्ये अपघातांची संख्या 871 झाली। मृतांची संख्या 325 होती। साल 2023 मध्ये एकूण 1230 अपघात झाले। साल 2023 मध्ये 6 वर्षातील सर्वाधिक म्हणजे 351 मृत्यू झाले। 2024 मध्ये सर्वाधिक म्हणजे 1403 अपघात झाले। साल 2024 मधल्या अपघातात 345 जणांनी आपला जीव गमावला। 2025 मध्ये अपघातात घट झाली। 1392 अपघात झाले, ज्यामध्ये 302 जणांचा मृत्यू झाला। तर साल 2021च्या तुलनेत साल 2025 मध्ये अपघातांमध्ये तब्बल 88% वाढ झालेली होती। मृत्यूचं चक्र हे 2026 मध्येही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। ऑगस्ट पर्यंतच्या उपलब्ध अहवालानुसार 8 महिन्यात 863 अपघात झाले, ज्यामध्ये 198 जणांचा मृत्यू झालाय। त्यामध्ये 196 प्राणघातक अपघातांचा समावेश आहे। एकूण 444 गंभीर अपघातात 533 जण गंभीर जखमी झालेत। मार्च मध्ये सर्वाधिक 31 मृत्यू झाले। जानेवारीत 27, जून जुलै मध्ये प्रत्येकी 28 मृत्यू झाले। ह्याच्यामध्ये मला निकृष्ट दर्जाचे रस्ते, त्याच्यानंतर प्रशासन हे आता तितकं सिरियस दिसत नाहीये। मग ते खड्डे असतील, रस्त्यांवरचे क्रॅक्स असतील, प्रशासनाला तितकंसं गांभीर्य दिसतच नाहीये। लोकप्रतिनिधींना सुद्धा माझी विनंती आहे की बाकी सगळ्या गोष्टी दिसत राहतात, पण आज आपले पुणेकर हे अशा अपघातांमध्ये जात आहेत, तर ह्याचा लोकप्रतिनिधींनी पण विचार केला पाहिजे। नुसतं कागदावरती घोषणा करून हे प्रश्न सुटणार नाही, याला ॲक्च्युअल ॲक्शनची गरज आहे। एक कारण जे सर्वसाधारणपणे राहतं म्हणजे ज्याला आपण ब्लॅक स्पॉट्स म्हणतो की काही ठिकाणी वारंवार जर अपघात होत असतील तर त्या ठिकाणी ट्रॅफिक इंजिनिअरिंगच्या चुका सुद्धा कारणीभूत असतात। आणि मग आपण नवले ब्रिजला बघितलं असेल की तिथे वारंवार अपघात होतोय। तिथे NHAI, PWD, NH, महानगरपालिका, पोलीस यांनी केलेल्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणच्या अपघाताचं प्रमाण गेल्या काही दिवसामध्ये कमी होताना दिसून येत आहे। आम्ही अपेक्षा बाळगतो की हेच प्रयत्न आमचे पुढे सुरू राहतील। एन्फोर्समेंट, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी हा अपघात कमी करण्यामधला दुसरा एक मार्ग आहे। धक्कादायक बातमी, अल्पवयीन 10 वर्षीय मुलीवर शाळेतच अत्याचार करण्यात आले। नांदेडमध्ये मुख्याध्यापकाविरुद्ध पॉक्सो अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 दिवसात ही दुसरी घटना घडली आहे। मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नांदेड शहरातील श्रीनगर भागातील शाळेतली ही घटना आहे। नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका शाळेत 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शाळेतील मुख्याध्यापकानं त्याच शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य केल्याचा आरोप आहे। मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर ही घटना उघडकीस आली। यानंतर मुलीच्या पालकांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध पॉक्सो कायद्यासह अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। तर 50 वर्षीय मुख्याध्यापक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे।